सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। तर आता उद्या सकाळी 11 वाजता दुष्काळी वाटप सुरू, 27,000 रुपये याप्रमाणे। लगेच यादीमध्ये नाव तपासा। बिग अपडेट इथं आलेलं आहे। 27,000 रुपयाचा जो काही SMS आहे ते सुद्धा शेतकऱ्यांना इथं आलेले आहे। तर आता आज एक खूप मोठी दिलासादायक बातमी इथं आलेली आहे। दुष्काळ नुकसान भरपाईचे पैसे थेट या जिल्ह्यांमध्ये फक्त या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे, जे की आज सकाळी म्हणजे उद्या सकाळी जे काही इथं खात्यामध्ये 27,000 रुपये अचानकपणे जे की शेतकऱ्यांना इथं SMS देखील इथं आलेले आहे। ज्यांना कोणाला SMS आलेला नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 2024-25-26 दुष्काळग्रस्त शेतकरी। तर आता शासनाने जे काही नवीन गावांची यादीसुद्धा इथं जाहीर केलेली आहे आणि घोषितसुद्धा केलेलं आहे। ई-पीक पाहणी सातबारावर आधार लिंक ज्यांचा आहे तर अशांच्या खात्यामध्ये हेक्टरीप्रमाणे 13,500 ते 27,500 रुपये जे की याप्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा केले जाणार आहे। आता बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील की पैसे कधी जमा होत आहेत। तर आज सकाळी म्हणजे उद्या सकाळी 11 वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने DBTच्या माध्यमातून पैसे जमवण्यास सुरुवात। काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आज उद्या पुढील सर्वच जिल्ह्यांमध्ये एकूण 7 दिवसांमध्ये किती 7 दिवसांमध्ये आता यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होईल, काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या जमा होईल। SMS कसा दिसतो तर यामध्ये जे की डिअर कस्टमर DBT गव्हर्नमेंट पेमेंट RS 27,000 त्यानंतर क्रेडिटेड युअर टू अकाउंट। तर अशा प्रकारचा SMS तुम्हाला इथं दिसेल। SMS जर आल्या नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही। बँकमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला आता बरेच वेळा काय होते अशा प्रकारचा SMS येत नाही। आता बँक खात्यामध्ये पैसे येतात पण ते दिसत नाहीत। तर अशांनी बँक खातं जेव्हा 24 किंवा 48 तास पैसे जमा झाल्याच्या नंतर ते दिसतात। त्यानंतर यादीमध्ये नाव कसे तपासायचे आहे, तुमचा तालुका कृषी कार्यालयामध्ये नोटीस बोर्डवर तुम्हाला ते बघायला मिळेल। DBT जिल्हाधिकाऱ्यांची यादी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडून किंवा PDF तुम्हाला अवेलेबल मिळेल। तर आता ज्यांचं कोणा याचं यादीमध्ये नाव नसेल तर अशाने सुद्धा घाबरू नका। जे की पात्र शेतकरी आहेत, कोण आहे यामध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी। आता यादी कशा पद्धतीने पाहायची आहे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा। पैसे मिळाले नाहीत तर काय करायचे आहे, तर आता बरेच शेतकऱ्यांना पैसे इथं मिळत नाही। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। आधार लिंक नसते, आधार लिंक तपासा। DBT इनॲक्टिव्ह असते, ॲक्टिव्ह आहे का ते पहा। ई-पीक पाहणी केली का याची खात्री करा। तर तुमच्या पिकाची नोंद सातबाऱ्यावर असणे आवश्यक आहे। बँकेची KYC केलेली आहे का ते तपासा। तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तुम्ही तक्रार करा ज्यांचं यादीमध्ये नाव नसेल। तर आता 27,000 पूर्ण कशासाठी तुम्हाला इथे दिले जाते, कोरडवाहू क्षेत्र नुकसान भरपाई, बागायती क्षेत्र जे की वार्षिक पिकांचे नुकसान, काही जिल्ह्यांमध्ये इथं 27,000 रुपये। तर आता जे की या जिल्ह्यांमध्ये आता वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या तारखा आहे, वेगवेगळा निधी इथं आलेला आहे। जास्त नुकसानग्रस्त तालुके, कमी नुकसानग्रस्त जिल्हे, गाव याप्रमाणे तुम्हाला भरपाई दिली जाते। हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडतो, नाव यादीत असूनही पैसे आले नाहीत। तर आता बऱ्याच जणांचं काय होते, यादीत नाव आहे, काय आहे, पात्र यादीत नाव आहे, तर त्यांना पैसे आले नाहीत। तर अशाने काय करायचं आहे, बँकमध्ये KYC पूर्ण आहे की नाही ते चेक करून घ्या। बरेच वेळा काय होते KYCच नसते। आधार खाते मिसमॅच म्हणजे तुमचं खातं बरोबर आहे का चेक करा। तुमचं नाव, आधारवरचं नाव, बँक पासबुकवरचं नाव हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। IFSC कोड बदललेले राहते बरेच वेळा, ते चेक करून घ्यायचं आहे। खाते तुम्हाला NPCIमध्ये ॲक्टिव्ह आहे की नाही ते तुम्हाला इथून चेक करून घ्या। उपाय, बँकमध्ये जाऊन DBT लिंक करून घ्या। NPCI मॅपिंग अपडेट आहे का ते चेक करून घ्या। तक्रार कशी करायची, आता ही जी तक्रार आहे तुम्ही तालुका कृषी कार्यालय, तहसील कार्यालय, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे लेखी अर्ज द्यायचा आहे। 7/12 आधार कार्ड, बँकेचं पासबुक, त्याचप्रमाणे तुमच्या शेतामध्ये सर्वे झालेले आहे की नाही त्यांना सांगायचं आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू, यामध्ये अहमदनगर, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, तर या जिल्ह्यांमध्ये जे की 27,000 रुपये। तर आता कोणाकोणाला 13,500 रुपये याप्रमाणे पैसे दुष्काळीचे इथं खात्यामध्ये इथं येत आहे। त्यानंतर जो इथे आपल्या यामध्ये बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, उस्मानाबाद, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, तर या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की 27,000 रुपये किती इथं मिळते,
27,000 रुपये जमा केले जाते. कशाच्या माध्यमातून? DBTच्या माध्यमातून. आता बरेच जणांना इथं पैसे आलेले आहेत, तर अशांनी जे की तुम्ही SMS द्वारे चेक करा किंवा तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सातारा, सांगली, रायगड, पुणे, परभणी, पालघर, नंदुरबार तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा DBTच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. वरील जे काही सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वाटप इथं होणार आहे. एकाच वेळी सर्व जिल्ह्यां व सर्वच गावात इथं येणार नाहीत. 13,500 ते 27,000 रुपयापर्यंत भरपाई इथं मिळणार आहे. आज सकाळी 11 वाजल्यानंतर पैसे इथं जमा होतील. यादीमध्ये नाव आहे की नाही तुम्ही लगेच तपासा. आता यामध्ये एका शेतकऱ्याला 27,000 रुपये कसे मिळतात? तर हे त्यांच्या कशावर अवलंबून आहे? हे त्यांच्या पिकावर, त्यानंतर त्यांच्या नुकसान क्षेत्रावर. यामध्ये कोरडवाहू आहे, बागायती आहे. तर काही शेतकऱ्यांना 13,500 ते 27,000 रुपये याप्रमाणे दिले जाते. ई-पीक पाहणीचं महत्त्व काय आहे? ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली तर अशा शेतकऱ्यांना भरपाई इथे दिली जाते. तर आता ज्या बरेच शेतकरी काय करतात, ई-पीक पाहणी करत नाही, त्यामुळे त्यांना पैसे तर येत नाही त्यांच्या खात्यामध्ये. सातबारावर तुम्हाला पिकाची नोंद करायची राहते. तुम्ही तलाठ्याकडे जाऊ शकता. ज्यांच्या कोणाची नोंद केली नसेल ते जे काही सहाय्यकाच्या माध्यमातून नेमण्यात आलेले आहे, तर ते तुमची ई-पीक पाहणी करून देतील. ज्यांना कोणाला ई-पीक पाहणी जमत नाही, तर ई-पीक पाहणी कशा पद्धतीने करायची यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लगेच बघा. तर 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्ही जर सुधारणा केली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येतील.